Hello, friends, and good morning to all of you. And you know what? I'm so excited to finish this text for today. हा text संपवण्यासाठी मी खूप excited आहे because you know what we have started the text. तो text आपण सुरू केला friends, की ज्याची स्टार्टिंग ही आपल्याला अतिशय साधारण वाटली होती बट वेन यू रीड द एंड ऑफ दिस इट लुक्स द ट्विस्ट ह्याचं काहीतरी एक छानसं ट्विस्ट दिसतं आणि इट्स लुक्स टू इंटरेस्टिंग हे खूप इंटरेस्टिंग देखील स्टोरी दिसत आहे म्हणून फ्रेंड्स टुडे वी आर गोइंग टू फिनिश इट अँड लास्ट डे आय हॅड टोल्ड यू मी तुम्हाला लास्ट डेला सांगितलं होतं की आपण याची स्टोरी लिटरली बिगिन झालेली आहे देर वॉज अ मॅन हू कॅम देर वॉज अ स्ट्रेंजर हू कॅम टू astrologer showing his hand and you will understand that the man was showing something and he wanted something from astrologer त्याला त्या astrologer कडून काहीतरी इन्फॉर्मेशन त्याच्या बाबतीमध्ये पाहिजे होती and if you see the twist at the very last of the text you will literally surprise and you will amaze. All right friends, so shall we begin the text? टेक्स्टला सुरुवात करूया. तुम्ही तुमचे बुक्स घ्या अँड तुमच्या PDF आधी तुम्ही वाचलेली असेल आय नो दॅट अँड वॉच दिस व्हिडिओ व्हेरी केअरफुली अँड सी द हार्ड वर्ड्स अँड कम्प्लीट इन युअर नोटबुक. सो वी आर स्टार्टिंग फ्रॉम पेज नंबर 4 इन द व्हेरी लास्ट पॅरेग्राफ ऑफ दिस पेज नंबर 4. ओके, सो लास्टपर्यंत आपण पाहिलं आहे की तो त्याला चॅलेंज देत आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की जर तू मला जर करेक्ट सांगू शकलास तर मी तुला पैसे दिले आणि जर तू मला करेक्ट सांगू नाही शकलास तर यू आर गोइंग टू गिव्ह मी दॅट बॅक विथ इंटरेस्ट. ऑलराईट, नाउ सी आता काय होतंय. लास्ट पॅराग्राफ ऑफ पेज नंबर 4. सी और विल यू गिव्ह मी 8 annas आणि तो म्हणाला की काय तुम्हाला 8 annas देशील. ऑल राईट, प्रोव्हाइडेड यू गिव्ह मी twice as much if you are wrong, said the stranger. आणि स्ट्रेंजर म्हणाला की जर जर चुकलं तर मी तुला डबल पण पे करू शकतो. माझं चुकलं तर मी तुला डबल पे करू शकतो. दिस पॅक्ट वॉज एक्सेप्टेड आफ्टर अ लिटल फर्दर आर्ग्युमेंट. आणि या दोघांमध्ये एक थोडीशी आर्ग्युमेंट झाली, म्हणजे सेटिंग थोडीशी म्हणता येईल की अशा पद्धतीने झाली आणि त्यांनी डिसाईड केलं की येस यू टोल्ड मी समथिंग अँड आय विल डू ॲज अकॉर्डिंग टू दॅट प्लॅनिंग. आणि मग बघा, द ॲस्ट्रोलॉजर्स सेट अप अ प्रेयर टू हेवन ॲज द ऑदर लिट अ चॅरियट. ॲस्ट्रोलॉजरनी त्याची प्रेयर करायला सुरुवात केली, त्याचं काम करण्याच्या आधी प्रेयर करायला सुरुवात केली आणि त्या दुसऱ्या व्यक्तीने काय केलं, त्याची चॅरियट म्हणजे सिगरेट ही पेटवली. सी ऑल दिस पिक्चर इज इन द फॉर्म ऑफ पिक्चर, लाईक हा स्टोरी ही एक पिक्चर आहे असं मला वाटतं. सी द ॲस्ट्रोलॉजर कॉट अ ग्लिम्फोज ऑफ हिज फेस बाय द मॅच लाईट. आणि ॲस्ट्रोलॉजरनी त्याच्या त्या स्ट्रेंजरच्या फेसकडे असं एकदा पाहिलं. ग्लिम्फेस म्हणजे एक लुक त्याने दिला आणि ती जी काही मॅच लाईट होता, जो लाईट त्याच्या अंगावरती पडत होता त्याच्याकडे त्याने एकदा बघितलं. त्याच्या प्रकाशामध्ये त्याने याच्याकडे पाहिलं. देअर वॉज अ पॉज ॲज कार्स हॉटेड ऑन द रोड. आणि त्या ठिकाणाहून एक कार गेली आणि एक थोडा वेळचा पॉज त्या ठिकाणी झाला. जुटका ड्रायव्हर, जुटका म्हणजे त्यांनी मिनिंग दिला आहे बघा, हॉर्स ड्रिव्हन कार्ट. स्टोरी ओल्ड आहे फ्रेंड्स, मोबाईल इज नॉट देअर बट cars are not there, but this type of vehicles are there. जुटका म्हणजे हॉर्स ड्रिव्हन कार, घोडागाडी. सोर ॲट देअर हॉर्सेस. आणि त्या ठिकाणी हॉर्सेस त्या आवाज करत त्या ठिकाणी निघून गेले. अँड द बॅटल ऑफ द क्रूड अगेन द सेमी डार्कनेस ऑफ द पार्क. आणि त्या ठिकाणी आता डार्कनेस पडायला लागला होता आणि त्या ठिकाणचा क्राऊड देखील थोडा थोडा करून जायला लागलेला होतं. अँड द ऑदर सॅट डाऊन. दुसरा व्यक्ती जो होता तो खाली बसला. सुकिंग हिज चॅरियट. त्याने त्याचं सिगरेट प्यायला सुरुवात केली. पफिंग आउट. आणि त्याने सिगरेटचे पफ काढायला सुरुवात केली, धूर. सेट देअर राउडलेसली. आणि अतिशय रूडपणे तो त्या ठिकाणी बसला. द ॲस्ट्रोलॉजर फेल्ट व्हेरी अनकम्फर्टेबल. ॲस्ट्रोलॉजरला थोडंसं अनकम्फर्टेबल वाटलं कारण हे लोक अतिशय जवळ बसले होते आणि त्याला त्याच्या मॅजिक्स किंवा त्याला त्याची हातचलाखी म्हणता येईल ती करायची होती अँड इट वॉज नॉट द चान्स इन फ्रंट ऑफ दम. त्यांच्या पुढे काही हा चान्स नव्हता. आणि मग हिअर टेक अप युअर ॲना बॅक. अचानकपणे तो बोलतोय की तुझा पैसा परत घे. आय एम नॉट यूज टू
such challenges. मी काही अशा पद्धतीने challenges घेऊ शकत नाही. It is late for me today. आज मला उशीर झालेला आहे. आणि he made some preparation to bundle up आणि त्यांनी आपलं सामान ॲस्ट्रोलॉजरनी आपलं सामान पटापट त्या पिशवीमध्ये भरायला सुरुवात केली. व्हॉट हॅपन एक्झॅक्टली काय झालं हे आपल्याला याच्या लास्टला कळतंय. बट दिस इज द पॉइंट वाय ॲस्ट्रोलॉजर स्टार्टेड बंडल अप हिज ऑल दोज थिंग्स इन हिज बॅग. ह्याला रिझन होतं. मग आता बघा, द ऑदर हेल्ड हिज रिस्ट अँड सेड, दुसऱ्या व्यक्तीने त्याच्या कमरेला हात लावून पटकन खाली बसवला आणि म्हणाला, यू कांट गेट आउट ऑफ इट नाव. त्याने सांगितलं की तू आता या ठिकाणावरून पळून जाऊ शकत नाही. यू ड्रॅग्ड मी इन वाईल आय वॉज पासिंग, मी जेव्हा जात होतो तू मला बसवलं. द ॲस्ट्रोलॉजर श्रीड इन हिज ग्रिप्स. ॲस्ट्रोलॉजर आता थोडासा घाबरला, त्याचे थोडेसे दात वाजायला लागले असं म्हणता येईल. अँड his voice shook and became faint. आणि ॲस्ट्रोलॉजरचा जो काही त्याचा आवाज होता तो पण आता अतिशय खाली गेलेला आहे. अतिशय त्याला काय म्हणता येईल त्याला, ही फिअर्ड विथ हिज व्हॉइस. लीव मी टुडे, आय विल स्पीक टू यू टुमॉरो. द ऑदर ट्रस्ट हिम प्लाम इन हिज फेस अँड सेड, चॅलेंज इज चॅलेंज, गो ऑन. काय झालं, त्या ॲस्ट्रोलॉजरनी सुरुवात केली जाण्यासाठी आणि तो म्हणाला की मला आज जाऊ द्या, मी उद्या याचा ॲन्सर करेल. परंतु जो दुसरा व्यक्ती होता त्याने सांगितलं, नाही, चॅलेंज घेतला आहेस तू आणि आता तू तुझ्या क्वेश्चनचा ॲन्सर हे मी विचारलेल्या क्वेश्चनचा ॲन्सर तुला द्यायचंच आहे. द ॲस्ट्रोलॉजर प्रोसेस्ड विथ हिज थ्रोट ड्राईंग अप, देअर इज अ वुमन. आणि ॲस्ट्रोलॉजरनी त्याचं गोष्ट बोलून सुरुवात केली, बोलायला सुरुवात केली की देअर इज अ वुमन, त्या ठिकाणी कोणीतरी एक स्त्री आहे. अँड व्हॉट हॅपन वाईल हिज टॉकिंग, त्याच्या बोलण्याबरोबर त्यांनी पॉज घेतला आणि मध्येच काय झालं बघा, स्टॉप द अदर साईड. दुसरा व्यक्ती म्हणाला, तू शांत बस, मला एकच गोष्ट पाहिजे आहे. आय डोंट वॉन्ट ऑल दॅट, शॅल आय सक्सीड इन माय प्रेझेंट सर्च ऑर नॉट. आणि तो म्हणाला की मला बाकीचं काही सांगू नको, मला एवढंच सांग की मी पुढच्या या लाईफमध्ये मी जे शोधतो आहे त्याच्यामध्ये मी सक्सेस होणार आहे की नाही, एवढंच तुम्हाला सांगायचं आहे. ॲन्सर दिस अँड गो. आणि त्याने सांगितलं की या गोष्टीचा ॲन्सर दे आणि लगेच तू जा. अदरवाईज आय विल नॉट लेट यू गो टिल डिस्गरेज ऑल युअर कॉइन्स. आणि तो म्हणाला की जर तू मला या गोष्टी सोडून दुसऱ्या काही गोष्टी सांगितल्या तर मी निश्चितच मी तुला डिस्करेज करेल. म्हणजे इथे मिनिंग आहे यील्ड सरेंडर अंडर प्रेशर, की मी तुला प्रेशर देऊन सर्व पैसे तुझे घेऊन मी निघून जाईल, असं तो त्या ठिकाणी म्हणाला. द ॲस्ट्रोलॉजर मटर्ड अ फ्यू इनकन्टेन्शन्स अँड रिप्लायड. ॲस्ट्रोलॉजर हा काहीतरी मनामध्ये पुटपुटायला लागला थोडंसं घाबरून आणि थोडंसं इनकॅन्टेन्शियसनी, म्हणजे सपोजली मॅजिकल वर्ड्स काहीतरी त्याने त्याचे बोलले, मॅजिकल वर्ड्स काहीतरी बोलले. ऑल राईट, आय विल स्पीक, बट विल यू गिव्ह मी अ रुपी इफ वॉट आय से इन कन्व्हिन्सिंग. आणि त्यांनी बोलायला सुरुवात केली ॲस्ट्रोलॉजरला की मी सांगतो तुझ्या बाबतीमध्ये काय झालं आहे, पण काय तू मला माझ्या प्रत्येक बोलण्याला तू मला पैसे देशील. अदरवाईज आय विल नॉट ओपन माय माउथ अँड यू मे डू वॉट यू लाईक. आणि तो म्हणाला की मग मात्र तू जर पैसे दिले नाहीस तर मी तुझ्या बाबतीत काही सांगणार नाही आणि काही बोलणारही नाही आणि तुला जे पाहिजे ते कर, डू वॉट यू लाईक. कॉमन सेंटेन्स आहे, आपण लक्षात ठेवलं पाहिजे स्पीकिंग इन इंग्लिशसाठी. मग आफ्टर अ गुड डील ऑफ हँगलिंग, आणि थोडीशी हँगलिंग म्हणजे थोडीशी घासाघीस करता करता त्यांची डील फिक्स झाली की तू एवढं देशील, तू एवढं बोलला तर मी एवढं देईल. अँड ऑल दिस थिंग्स हॅपन आउट देअर अँड द ऑदर ॲग्रीड. द ॲस्ट्रोलॉजर सेड, दुसरा जण ॲग्री झाला आणि ॲस्ट्रोलॉजर त्याला म्हणाला, यू वेअर लेफ्ट फॉर डेड, एम आय राईट. आणि त्यांनी बोलायला सुरुवात केली की एक वेळ अशी होती की तुला मरणाच्या दाढेमध्ये कोणीतरी पाठवलं होतं. ओ टेल मी मोर. आणि तो म्हणाला की येस, बरोबर आहे, आता तू मला अजून सांग. अ नाईफ हॅज पास थ्रू यू वन्स, सेड द ॲस्ट्रोलॉजर. ॲस्ट्रोलॉजर म्हणाला की तुझ्या शरीरातून चाकू जाऊन बाहेर आलेला आहे, नाईफ जाऊन बाहेर आलेला आहे. पुढे बघा, गुड फेलो ही बेअर्ड हिज चेस्ट टू शो द स्कार, व्हॉट एल्स. आणि मग त्यांनी काय केलं की तो जो स्ट्रेंजर होता तो म्हणाला, येस ॲब्सोल्युटली राईट, तुम्ही जे बोलताय ते बरोबर आहे, असं म्हणून त्यांनी त्याची चेस्ट दाखवली की ज्या ठिकाणी तो चाकूचा स्कार होता, मार्क होता.
जखम त्या ठिकाणी होती. अँड देन यू वर पनिश इन टू अ वेल नियर बाय इन द फील्ड यू वर लेफ्ट फॉर डेड. आणि त्यांनी सांगितलं ॲस्ट्रोलॉजरनी की मग ज्याने तुला मारलं त्यांनी तुला एका विहिरीमध्ये, गावाच्या बाहेरच्या विहिरीमध्ये तुला फेकून दिलं आणि तू मरण जाशील, या पद्धतीने तुझ्याशी तो वागला. पुढे बघा, आय शुड हॅव बीन डेड इफ सम पासर बाय हॅड नॉट चान्स मी पीप इन टू द वेल. आणि त्यांनी सांगितलं की मी खरंच मेलो असतो जर एक पासरबाय त्या विहिरीच्या शेजारून जर जात नसता आणि त्यांनी त्या विहिरीमध्ये पाहिलं नसतं तर मी निश्चित मेलो असतो. एक्सक्लेम द ऑदर ओव्हरव्हेल्म्ड बाय एन्थुझियाझम. आणि त्या दोघांना आता त्याच्या सांगण्यामध्ये थोडासा एन्थुझियाझम यायला लागला. एन्थुझियाझम म्हणजे उत्साह यायला लागला की ही इज टेलिंग ऑल राईट अबाउट माय लाईफ, हाऊ इट इज पॉसिबल. यामुळे या गोष्टी हे ऐकल्यामुळे त्यांना ह्या गोष्टी इंटरेस्टिंग वाटायला लागल्या आणि त्यांनी एन्थुझियाझमने, आनंदाने किंवा एक वेगळ्या उत्साहाने त्यांनी त्याच्याशी बोलायला सुरुवात केली. पुढे, वेन शॅल आय गेट ॲट हिम ही आस्क्ड क्लिन्झिंग हिज फिस्ट. आणि त्यांनी त्याची फिस्ट म्हणजे त्याची मूठ आवळत असं त्या ॲस्ट्रोलॉजरला विचारलं की तो व्यक्ती मला कधी मिळेल ज्याने मला चाकू मारला. इन द नेक्स्ट वर्ल्ड ॲन्सर्ड द ॲस्ट्रोलॉजर. आणि ॲस्ट्रोलॉजर त्याला म्हणाला की पुढच्या जगामध्ये, या जगामध्ये नाही, पुढच्या जगामध्ये, ही डाईड 4 months ago इन फार ऑफ टाउन. आणि तो म्हणाला की तो जो व्यक्ती ज्याने तुला मारलं तो 4 महिन्यापूर्वीच मेला. यू विल नेवर सी एनी मोर ऑफ हिम. आणि त्या व्यक्तीला तू आता बघू नाही शकणार. द अदर ग्रीन ऑन हेअरिंग. दुसरा व्यक्ती हा थोडासा ग्रॉनेड म्हणजे काळजीपूर्वक असं थोडंसं ऐकत होता. द ॲस्ट्रोलॉजर प्रोसेस्ड. आणि ॲस्ट्रोलॉजरनं आपलं बोलणं सुरू केलं. गुरुनायक, त्या व्यक्तीचं नाव होतं गुरुनायक. यू नो माय नेम द ऑदर सेड टेकन बॅक. आणि दुसरा व्यक्ती म्हणाला की काय तुम्हाला माझं नाव माहिती आहे. मग बघा, ॲज आय नो ऑल अदर थिंग्स गुरुनायक लिसन केअरफुली टू व्हॉट आय हॅव टू से. आणि तो म्हणाला की हे सगळं जाऊ दे, परंतु मी तुला काय सांगतोय ती गोष्ट जरा काळजीपूर्वक तू ऐक. टू व्हॉट युअर विलेज इज 2 days. तुमचं जे गाव आहे ते इथून 2 दिवस लागतात जाण्यासाठी. जर्नी ड्यू नॉर्थ ऑफ दिस टाउन. या नॉर्थ भागाकडे, या ठिकाणापासून नॉर्थ भागाकडे तुझी जर्नी आहे. टेक द नेक्स्ट ट्रेन अँड बी गॉन. आणि त्यांनी सांगितलं की तुझं दुसरी ट्रेन पकड, उद्याची ट्रेन पकड आणि लगेच तुझा. आय सी वन्स अगेन ग्रेट डेंजर इन युअर लाईफ इफ यू गो फ्रॉम होम. आणि त्यांनी सांगितलं की जर तू घरी गेलास तर अजून एक विचित्र गोष्ट मला तुझ्या लाईफमध्ये होणार आहे असं दिसून येते. ही टूक अ पीच ऑफ स्कार्ड ॲश अँड हेल्ड टू हिम. आणि त्यांनी त्याच्याजवळ जी राख पडली होती खाली ती घेतली आणि त्या समोरच्या व्यक्तीच्या कपाळावरती लावली, फोरहेडला लावली आणि रब इट ऑन युअर फोरहेड अँड गो होम. त्याने सांगितलं की ही राख घे, डोक्याला लाव आणि तसंच घरी जा. नेव्हर ट्रॅव्हल साऊथर्न अगेन. साऊथर्न भागाकडे पुन्हा येऊ नकोस. अँड यू विल लिव्ह टू बी 100. आणि मग जर तू असं केलं तर तू 100 वर्ष जगशील, हे त्याने त्याला सांगितलं. वाय शुड आय लिव्ह होम अगेन द अदर सेड रिफ्लेक्टिव्हली. आणि त्या दुसऱ्याने सांगितलं मी का बरं घर सोडायचं, माझं घर मी का बरं सोडायचं. आय वॉज ओनली गोईंग अवे नाव अँड देन टूक फॉर हिम अँड टू चोक आउट ऑफ लाईफ आय मेट हिम. तो म्हणाला की मी आत्ताच त्याच्या सर्चवरती आलो ज्याने मला मारलं होतं आणि तुम्ही मला म्हणत आहे की मी परत जायला पाहिजे. ही शोक हिज हेड रिग्रेटफुली. आणि त्याने अतिशय पश्चातप्त अंतकरणाने म्हणता येईल किंवा पश्चातप्त स्वभावाने, फिलिंग्सने त्याने आपली मान हलवली आणि म्हणाला ही हॅज एस्केप्ड माय हँड्स. आय होप ॲट लीस्ट ही डायड ॲज डिझर्व्ड. आणि तो म्हणाला की मोठ्या परिश्रमाने हा व्यक्ती ज्याने मला मारलं तो माझ्यापासून पळून गेला, बट आता तो माझ्या हातामध्ये निश्चित येईल असं मला वाटतं. येस सेड द ॲस्ट्रोलॉजर ही वॉज क्रश अंडर अ लॉरी. आणि ॲस्ट्रोलॉजर त्याला म्हणाला की असं होणार नाही कारण ही वॉज क्रश अंडर अ लॉरी म्हणजे ट्रकच्या खाली सापडून तो व्यक्ती मेलेला आहे. द ऑदर लुक ग्रेटिफाईड टू हिअर इट. आणि दुसऱ्यानी त्याच्याकडे थोडंसं ग्रेटिफाईड होऊन थोडंसं लपक चपक करून त्याच्याकडे पाहायला सुरुवात केली की व्हॉट वॉज दिस, हे काय आहे, या दृष्टीने त्यांनी त्याच्याकडे बघायला सुरुवात केली. द प्लेस वॉज डिस्ट्रॉयड बाय द टाइम द ॲस्ट्रोलॉजर पिक अप हिज आर्टिकल्स अँड पुट देम इन टू द बॅग. आणि अशा पद्धतीने त्या
ॲस्ट्रोलॉजरनी आपलं सगळं सामान पुन्हा एकदा पिशवीमध्ये भरायला सुरुवात केली. द ग्रीन शाफ्ट वॉज ऑल्सो गॉन लिव्हिंग द प्लेस ऑफ डार्कनेस अँड सायलेन्स. आणि तो जो ग्रीन लाईट होता तो गेला आहे. त्यानंतर बाकीच्या काही गोष्टी होत्या त्या ठिकाणच्या सगळ्या गेल्या आहेत. The stranger had gone off into the night after giving astrologer a handful of coin. आणि मग तो जो काही स्ट्रेंजर होता त्याने त्या ॲस्ट्रॉलॉजरला हँडफुल कॉईन्स दिले, भरपूर कॉईन्स त्या ठिकाणी दिले आणि त्याने त्या व्यक्तीच्या हातामध्ये एवढे पैसे दिले आणि ॲस्ट्रॉलॉजर ते सर्व पैसे घेऊन घरी गेला. ऑल राईट फ्रेंड्स, मला असं वाटतं आजच्या दिवशी हा पार्ट व्यवस्थित वाटतो आहे मला शिकवण्यासाठी. नेक्स्ट पार्टला आपण याचं प्रॉपर एंडिंग बघू, बिकॉज दॅट इज द ट्विस्ट अँड ड्यू टू द लिमिटेशन्स ऑफ व्हिडिओज वी विल सी दिस in very short time in coming next video. Till then, be complete with your notebooks and try to understand this text, try to read this text, stay at home and be in study. Thank you very much.